मनमोकळी भटकंतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलोय वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराला। घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्यांच्या जवळच हे मंदिर आहे। शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात या ठिकाणाचे उल्लेख मिळतात। वेरूळ गावातील एलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः 16व्या शतकात जीर्णोद्धार केला। सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इसवी सन 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केलेला आहे। मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आलेले आहे। या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे। या मंदिराला 27 सप्टेंबर 1960 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तू पाहता येतात। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे। ही रचना लाल रंगाच्या दगडांनी बनलेली आहे आणि हे बांधकाम 44,400 चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले आहे। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे सर्वात लहान ज्योतिर्लिंग मंदिर आहे। मंदिर परिसरामध्ये 5 स्तरीय उंच शिखर आणि खांब आहेत, जे पौराणिक गुंतागुंतीच्या कोरीव कामांच्या स्वरूपात बांधलेले आहेत। मंदिराच्या आवारात बांधलेल्या लाल दगडी भिंती मुख्यतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे 10 अवतार दर्शवतात। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात जाण्यासाठी उत्तम वेळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला भेट देण्याचा हिवाळा हा सर्वोत्तम काळ आहे। तथापि आपण वर्षाच्या कोणत्याही वेळी येथे येऊ शकता। श्रावणाचा महिना भाविकांसाठी खास असतो। औरंगाबाद शहराचे विमानतळ घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे। बस किंवा टॅक्सीच्या सहाय्याने इथून तुम्ही सहज घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला जाऊ शकता। औरंगाबाद रेल्वे स्टेशन देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांशी चांगले जोडलेले आहे। तुम्ही इथून बस किंवा टॅक्सीच्या मदतीने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापर्यंत सहज पोहोचू शकता, जे सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे। औरंगाबाद बस स्टँडवरून तुम्ही एलोरा लेण्यासाठी बस पकडू शकता। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर एलोरा लेण्यापासून सुमारे 1 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।